यहाँ पर मनाया जा रहा है, जैसे कि मोगलाइजन शिक्षण की जानिब से आज तेलंगाना के एमएलए साहब यहाँ साहब को मैं मोगलाना साहब को करना चाहता हूं कि इतने बड़े पैमाने में इतने बड़े हस्ती ये काम कर रहे हैं। ऐसा कार्यक्रम अटेंड करना मेरे लिए बहुत ही मान्य की बात है। मैं करने के लिए मैं तैयार हो रहा हूँ। तेलंगाना में जो आपका बत्ता मत चलता है वो निस्वार्थपणे आज देगलूर के लेडीज को हर एक का मान सम्मान देने का कार्य करते हैं। शिव शेटवार जी ने उनको ये काम करने के लिए ये काम महिलाओं के लिए ही नहीं, हमारे अपने संस्कृति बढ़ाने के लिए बहुत ही महत्वपूर्ण कार्यक्रम। आप देख सकते हैं कि मुगलाइजन यहाँ पर आज 8 साल से लगातार हर समाज के लोगों के लिए आज जैसे कि बच्चा 8 साल से मनाया जा रहा है, या महिलांना प्रोत्साहन देत असतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर देगलूर शहराच्या इतिहासात प्रथम असा कार्यक्रम दिसतो। माता भगिनीचं आमच्या बहिणीचं सर्वांचा आशीर्वाद आहे। त्यांनी सर्व भाव जेव्हा हाक देतो सर्व आमची माता भगिनी त्या हाकाला धावून सर्व आपल्या या ठिकाणी येत असतात आणि त्या महिला भगिनींचंच हे प्रोत्साहन आहे की बाबा माझ्यासारख्या गरीब माणसाला सर्व आमचे माता भगिनी आमच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे त्यांच्यावर। नाही सर, जे आज कार्यक्रम आपण जे करत आहोत अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी आम्ही बघत आहोत, पण या वर्षी आज असंख्य आज महिला देगलूर शहरातील ग्रामीण भागातील असंख्य शेकडो महिला सामील झाल्या। ते याला वाढवण्यासाठी आपल्याला कंप्लीट 8 वर्ष लागले। दरवर्षी थोडे आता आज एवढं भव्य दिव्य या ठिकाणी वाढलेलं आहे। अंगजांना आज हे प्रेम जे आज आपण वाढत आहोत प्रत्येक समाजात कार्यक्षेत्रात देगलूर शहरातील नागरिकांचा आता प्रचंड उत्साह पण 100% सर्वांचं याच्यात आमच्या देगलूर शहराच्या सर्वांचा आशीर्वाद असतो। देगलूर शहर में देख सकते हैं कि एमएलए साहब भी आज ये प्रोग्राम में बड़े पैमाने पर आज हाजिर लगाई है और ये बड़ी खुशी हुई कि आज बत्ता महोत्सव 2024 का बख्शिश वितरण मोगलाइजन शिक्षण के मित्र परिवार की जानिब से बड़े पैमाने पर यहाँ पर मनाया गया, जिसके अंदर एमएलए साहब ने आज उनकी जानिब से आज बहुत ही खुशी नजर आई। प्रत्येक महिला तो तेलंगणामधून बायका आणायला पाहिजे असं या महिलांचं मत आहे। जसे पाहू शकता की मोठ्या संख्येने आज महिला मालिका चौफटावरती आरोग्य सेविका यांचा सत्कार करण्यासाठी हजारोच्या संख्येने महिला जमलेल्या आहेत आणि प्रत्येकाचं काय वाटतं मॅडम की छान वाटलं खूप। प्रत्येक वर्षी येतात याच वर्षी आलो। काय वाटलं खूप छान वाटलं। पाहू शकते की प्रत्येक महिलाची प्रतिक्रिया पण घेत आहोत तिथं की देगलूर शहरामधून असंख्य असे महिला कार्यकर्त्या आणि महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद लावला। बत्ता महोत्सव 2024 मॅडम काय वाटतं की बत्ता महोत्सव आज मोठ्या प्रमाणात महिला आणि मोलाजी आपण महिलांच्या साईडच्या मी 25 वर्ष झाले। हे बत्ता 8 वर्ष पण चालू आहे। हो हो। देगलूर शहरामध्ये असंख्य असे महिला याच्यावर प्रतिसाद खूप छान गोष्ट आहे की सगळ्या महिलांना एकत्र आणण्यासाठी हा जो प्रोग्राम केलेला आहे त्यासाठी सगळ्या महिलांनाही सपोर्ट करतायत, ते खूप छान गोष्ट आहे असं वाटतंय आणि पुढेही असंच चालत राहावं असं वाटतं मला। जसं की अनेक महिलांचे आपण इथं पाहू शकता की अनेक तरुणी महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि बत्ता महोत्सव आपण या चॅनलच्या माध्यमातून
पाहतो की देगलूर शहरामध्ये पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज महिला जमलेल्या आहेत. प्रत्येकाची प्रतिक्रिया आपण पाहू शकता की देगलूर शहरामधून थेट प्रक्षेपण करत दाखवत आहोत की आज मोठ्या सगळ्या महिला खाली सुद्धा बसलेल्या आहेत. काय सांगाल की बक्का महोत्सव 2023 पाहायला आले आपण, काय सांगाल की कसं वाटतं कार्यक्रम? छान वाटतंय आम्हाला. काय कळतंय काका? काय सांगाल बक्का महोत्सव 2024 आज एवढा मोठा महिला जमल्या? छान वाटतंय. या दरवर्षी असंच होतं. जसं की पाहू शकता आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आहेत आणि आपल्या समोर आज मोठ्या प्रमाणात महिला बक्का महोत्सव आणि आपल्यासमोर पूजा मॅडम आहेत. पूजा मॅडम मोठ्या संख्येने जमल्या आहेत. मॅडम काय सांगाल की बक्का महोत्सव 2024 मोठ्या प्रमाणात महिला जमलेल्या आहेत? हे बदकमाचं प्रोग्राम जे अरेंज झालं होतं ऍक्च्युअल ते तर खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं होतं आणि आज पण जे नियोजन केलेलं आहे मुगलाजी अण्णांनी ते पण खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर महिला बघता पाहू शकता की आपण असंख्य महिला आज याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज 8 वर्षापासून मुगलाजी शिचवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम चालतो. खूप वर्षांनी त्यांनी हे प्रोग्राम अरेंज करण्यासाठी खूप मेहनत करत आहे आणि त्यांचं फळ आपण सगळं बघू शकतो की इतके महिलांचा प्रतिसाद त्यांना भेटलेला आहे. मॅडम काय सांगाल की या बक्का महोत्सव निमित्त कार्यक्रम तर खूपच अगदी उत्तम प्रकारे पार पडला आणि आज खरं तर सर्वांसाठी इतका उत्सुकतेचा दिवस आहे कारण आज त्याचा निकाल आहे आणि त्या निकालाबरोबरच विशेष म्हणजे महिलांना जे आकर्षण असतं होम मिनिस्टरचं तर त्या निमित्ताने हे प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रकारे हा प्रतिसाद मिळालेला आहे. मीही खूप आश्चर्यचकित झालेली आहे की बरोबर आहे पण त्याच्यातल्या तिथे बारीक गोष्टी आम्ही लक्षात ठेवून जे बक्कमाची फुलं आहेत हे ओरिजिनल फुलं आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत आणि बक्कमा भरीव असते त्याच्याकडे ह्या बारीक गोष्टीकडे लक्ष देऊनच आम्ही काम केलं. क्या लगता है सर कि मैडम आपको जो आज बक्का महोत्सव में जाना निकाल के बारे में क्या कहेंगे आप कि किसी को मिला किसी को नहीं मिला? नहीं, ऐसा तो कुछ नहीं है. खेल है ये, कोई किसी की हार और किसी की जीत हो सकती है. जो भी निकाला हमने जो रिजल्ट निकाले हैं बहुत सोच समझ कर निकाले और अच्छा ही रिजल्ट. जैसे कि आप देख सकते हैं कि हजारों की तादाद में महिला यहाँ पर जमा हुई है. अब जैसे कि हर साल को साल बढ़ते जा रही है. प्रोग्राम में मुगलाजी अण्णा ने जो लिया है कार्यक्रम ये एक अभूतपूर्व ऐसा प्रोग्राम है. दादा ने जो ये किया है औरतों के लिए बहुत अच्छा है कि जो औरतें घर में बैठी हुई है जिन्होंने कभी ऐसी चीजें की नाही. कायमच हे केलं आहे. आपल्याला काय वाटतं मुगलाजी अण्णा आज आपल्यातून आज एवढं मोठं कार्यक्रम घेत असत आपण त्याच्या पाठीचे असतो. हो, चांगलं वाटतंय. छान आहे. पाहू शकता की आपण आज देगलूर शहरामध्ये असंख्य महिलांचा आज आपण इथं पाहू शकता. देगलूर शहरामध्ये मुगलाजी शेषटवार यांच्या मित्र परिवाराच्या वतीने बक्का महोत्सव 2024 बक्षीस वितरण आपण थेट प्रक्षेपण दाखवत आहोत. पाहू शकता की आज मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहेत. अनेक महिलांचा आज आपण पाहू शकता. प्रत्येकाचा आज पाहू शकता की बक्का महोत्सव पाहण्यासाठी घरातून अनेक महिला बाहेर पडलेल्या आहेत. विविध राज्य विविध समाजाचे लोक विविध बोली भाषा तरी पण विविधतेतून एकतेचं प्रतीक म्हणून विविधतेतून सण जरी असतील त्या सणाचं प्रत्येक म्हणून तेलंगणामध्ये तेलंगणा राज्याला लागू असलेला आपला दुर्गी तालुका बक्कमा हा सण वेगळा सण म्हणून साजरा केला जातो. आज जो प्रोग्राम जो लिया जा रहा है बक्का महोत्सव 2024 लगातार आज चल रहा है और आज बड़े आज के के माध्यम से साल की तरह इफ्तार भी पैदा करने के लिए प्रोग्राम रखा जाता है. मैं मेरी तरफ से उनको धन्यवाद अदा करता हूँ. पाहू शकता की आपण हजारो संख्येने महिला जमलेल्या आहेत. अनेक महिला पुढे आहेत. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरामधून आज हा कार्यक्रम आपण घेतला आहे. अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज न्यूज़ 24 लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.